नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ आनंदाचे झाड. या पाठामध्ये लेखिकेने शेवग्याच्या झाडाचे मनोवेधक वर्णन केले आहे. शेवग्याच्या झाडाची वेगवेगळ्या ऋतूंमधील वेगवेगळी रूपे वर्णन करताना त्यांनी झाडावर येणाऱ्या विविध पक्ष्यांचे वर्णनसुद्धा केले आहे. त्यांनी शेवग्याच्या झाडाला आनंदाचे झाड असे म्हटले आहे. तुम्ही पाहिले आहे ना शेवग्याचे झाड? चला तर मग पाठ बघूया. आमच्या शेवग्याला सुंदर, हिरवट, पोपटी, नाजूक पालवी फुटली होती. झाड जोमाने उंच उंच वाढत होतं. नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरली होती. काही फांद्यांना मोहर फुलला होता. पांढऱ्या रंगाचे फुलांचे घोसच्या घोस झाडांवर लोंबत होते. हिरव्यागार झाडाला पांढऱ्या शुभ्र फुलांचा फुलोरा उठून दिसत होता. आमचा शेवगा खूप छान बहरला होता. येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडल्याशिवाय राहत नव्हती. एके दिवशी आमच्या घरी शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या, दारात कधीही शेवगा लावू नये, घरात भांडणं होतात. हे झाड तुम्ही तोडून टाका. इतकं सुंदर झाड तोडून टाका? मला जरा त्या काकूंचा रागच आला. मी काही म्हणायच्या आतच आई म्हणाली, झाडं ती सगळी सारखीच. उलट झाडं किती परोपकारी असतात. ती का बरं आपल्यात भांडणं लावतील? आपण माणसंच असा विचार करतो. झाडं तर आपल्याला फळं देतात, फुलं देतात, सावली देतात, पक्ष्यांना घरं देतात, आधार देतात. मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही. काकू म्हणाल्या, अहो, लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही? आई म्हणाली, नेऊ देत, नेल्या तर खाण्याचीच वस्तू ती. झाडांना त्या शेंगा फक्त आमच्यासाठी नाही लागल्या. झाडाला शेंगा असेपर्यंत लोकांचे लक्ष झाडाकडे जाणारच. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबिरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता. आमचा शेवगा म्हणजे माझ्यासाठी निसर्गाचा अनमोल ठेवा. या शेवग्यामुळेच मला विविध पक्ष्यांची अगदी जवळून ओळख झाली. त्या पक्ष्यांचे विविध आकार, देखणे, मोहक रंग, लयदार लकबी, गोड आवाज, त्यांच्या मजेदार हालचाली, त्यांची दिनचर्या इत्यादी कळली. आमच्या शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसांवर रुंजी घालत गुंजारव करणाऱ्या जांभळट काळ्या टपोऱ्या भुंग्यांची व माझी भेट झाली. फुलांमधला मध पिऊन फुलांभोवती नाचणाऱ्या मधमाशा मी पाहिल्या. शेवग्यामुळेच. अलगद हवेत तरंगत इवल्या इवल्या फुलचुक्यांची झुंबड मला दिसली. मधानं गच्च भरलेल्या फुलांतून हवेत अलगद मध चोखण्याची कला पाहावी ती फुलचुक्यांची. इट्टुकला बोटभर फुलचुक्या, असतो मात्र कसरतपटू. एरवी मला कधीच दिसला नसता, फक्त आवाजच ऐकून होते. तो तांबट पक्षी मनमुरादपणे मान खाली वर करत अगदी एकाग्रतेने तुकतुक आवाजाचा टणत्कार करताना मला चक्क दिसला. भर उन्हात शेवग्याच्या उंच उंच फांदीच्या शेंड्यावर कोकिळ पक्षीही शांतपणे झुलताना मी पाहिला. छोटे छोटे हिरव्या राघूंचे थवेच्या थवे अलगद उडत उडत हवेत तरंगत कधी किडे तर कधी परागकेशरांचा फन्ना उडवताना पाहिलं. राघू हवेत तरंगत शिकार करण्यात अगदीच पटाईत.
सर्व ऋतूंमध्ये विविध पशु, पक्षी, कीटक, किड्यांचं आमचा शेवगा हे माहेर बनलं होतं. वाळलेल्या शेंगांच्या बियांच्या मेजवानीसाठी पोपटांची नियमित हजेरी लागे. पोपटांचा हिरवागार रंग, लांब सडक शेपूट आणि नखरेबाज हालचाल मी अगदी जवळून पाहिली. बुलबुल पक्षाच्या सुरेल ताना मी आमच्या शेवग्यामुळेच ऐकू शकले. चिमण्यांची अखंड चिवचिव आणि साळुंख्यांची एकसारखी किलकिल, अगदी कान किट्ट करणारी, मी जवळून ऐकली. हिवाळ्यात तर खंड्या नियमित हजेरी लावू लागला. एरवी मी खंड्याला चित्रातच पाहिलं होतं. खंड्याचा तो देखणा मोरपंखी निळा रंग आणि रूप, बाकदार मोठी चोच, त्याची एकाग्रता आणि किलकिल आवाज करत सुळकी मारण्याची कला मला दाखवली ती शेवग्यानं. वेगवेगळ्या ऋतूंमधले वेगवेगळे रूप घेत आमचा शेवगा उभा आहे. माझा तो आवडता मित्र आहे. मी त्याची खूप निगा राखते. तो अजबखाना आहे. त्यानं मला किती किती सुंदर पक्षी, किडे, कीटकांची ओळख करून दिली. त्यानं माझं मनोरंजन तर केलंच, पण ज्ञानही दिलं, आनंदही दिला. शेवग्याची पानं मला खूप खूप आवडतात. किती सुरेख, झिरमीर, हिरवीगार पानं. शेवग्याचा फुलोरा पांढरा शुभ्र रंग हा पक्ष्यांप्रमाणे माणसाचंही मन मोहित करतो. आपल्या हिरव्यागार रंगानं तो माझं मन प्रसन्न करतो. रोज नवीन उत्साह माझ्यात निर्माण करतो. त्याच्या अंगा खांद्यावर पक्ष्यांचा उत्साह बहरलेला असतो. हा पठ्ठा शेवगा आनंदानं झुलत डुलत त्यांना साथ घालत असतो. आणि या आनंद उत्सवात मीही सहभागी होते आणि नाचू लागते, गाऊ लागते. बालमित्रांनो, आपण पाठात पाहिलं की लेखिकेच्या दारातील शेवग्याच्या झाडाला सुंदर, हिरवट, पोपटी, नाजूक पालवी फुटली होती. झाड जोमानं उंच वाढत होतं. शेवगा खूप छान बहरला होता. शेजारच्या काकू आल्या आणि त्यांनी सांगितलं की दारात शेवगा लावू नये, घरात भांडणं होतात. हे झाड तुम्ही तोडून टाका. मग लेखिकेच्या आईने त्यांना झाडाच्या परोपकारीपणाबद्दल सांगितलं. झाडे ही जोपासण्यासाठी असतात, तोडण्यासाठी नाही, हे सुद्धा सांगितलं. शेवग्याचे झाड म्हणजे लेखिकेसाठी निसर्गाचा अनमोल ठेवा होता. याशिवाय त्यामुळेच लेखिकेला वेगवेगळ्या पक्ष्यांची अगदी जवळून ओळख झाली होती. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेऊन शेवग्याचे झाड उभे होते. हा शेवगा आनंदाने झुलत डुलत त्यांना साथ घालत होता. त्यामुळे लेखिका त्याला आनंदाचे झाड असे म्हणते. बघा बालमित्रांनो, या पाठाच्या लेखिका लीला शिंदे यांच्या लेखनातून आपल्याला शेवग्याच्या झाडाबद्दल खूप सारी माहिती मिळाली. लेखिकेला कशा प्रकारे शेवग्याच्या झाडावर येणारे पक्षीरूपी मित्र भेटत गेले तेही आपल्याला समजलं. तसेच या शेवग्याच्या झाडाचे फायदे काय आहेत त्याचे वर्णनही आपण पाहिले. विविध पक्ष्यांची ओळख आपल्याला या पाठातून झाली. तसेच अतिशय सुंदर अशा आनंदाच्या झाडाचीही ओळख आपल्याला या पाठामुळे झाली. आपणही अशी सुंदर सुंदर झाडे लावायला हवीत आणि ती काळजीपूर्वक जोपासायला हवीत. हाच संदेश आपल्याला या पाठातून मिळतोय. चला तर बालमित्रांनो, आवडला ना तुम्हाला हा पाठ?
आता आपण या पाठावर आधारित स्वाध्याय सोडवूया. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. शेवग्याच्या झाडावर कोणत्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते? उत्तर. शेवग्याच्या झाडावर पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते. आ. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर कोणाचा मेळा भरत असे? उत्तर. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत असे. ई. पशुपक्षी कीटक किड्यांचे माहेर कोणते? उत्तर. पशुपक्षी कीटक किड्यांचे माहेर शेवग्याचे झाड होते. प्रश्न क्रमांक 2. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. झाडे आपल्याला काय काय देतात? उत्तर. झाडे आपल्याला फळं देतात, फुलं देतात, सावली देतात, पक्ष्यांना घरं देतात, आधार देतात. आ. शेवग्यामुळे लेखिकेला पक्ष्यांच्या कोणकोणत्या गोष्टींची माहिती झाली? उत्तर. शेवग्यामुळे लेखिकेला विविध पक्ष्यांची अगदी जवळून ओळख झाली. त्या पक्ष्यांचे विविध आकार, देखणे मोहक रंग, लयदार लकबी, गोड आवाज, त्यांच्या मजेदार हालचाली, त्यांची दिनचर्या कळली. ई. लेखिकेला शेवग्याने काय काय दिले? उत्तर. लेखिकेला शेवग्याने सुंदर पक्षी, किडे, कीटक यांची ओळख करून दिली. त्याने तिचे मनोरंजन केले, छान ज्ञानही दिले, आनंदही दिला. प्रश्न क्रमांक 3. कोण कोणाला म्हणाले? अ. दारात कधी शेवगा लावू नये, घरात भांडणं होतात, हे झाड तुम्ही तोडून टाका. असे शेजारच्या काकू लेखिकेच्या आईला म्हणाल्या. आ. मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही. असे लेखिकेची आई शेजारच्या काकूंना म्हणाली. ई. अहो, लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही? असे शेजारच्या काकू लेखिकेच्या आईला म्हणाल्या. प्रश्न क्रमांक 4. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. अ. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर टिंबटिंब पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता. रंगीबेरंगी. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता. आ. अलगद हवेत तरंगत इवल्या इवल्या टिंबटिंब चपळ झुंबड मला दिसली. फुलचुक्यांची. अलगद हवेत तरंगत इवल्या इवल्या फुलचुक्यांची चपळ झुंबड मला दिसली. ई. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपे घेत आमचा टिंबटिंब उभा आहे. शेवगा. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपे घेत आमचा शेवगा उभा आहे. प्रश्न क्रमांक 5. शेवग्याच्या झाडावर येणाऱ्या विविध पक्ष्यांची नावे पाठात आली आहेत, त्यांची यादी करा. 1. भुंगे, मधमाशा, फुलचुक्या, तांबट पक्षी, कोकिळ, हिरवे राघू, बुलबुल, चिमण्या, साळुंकी, खंड्या. प्रश्न क्रमांक 6. कार प्रत्यय जोडून नवीन शब्द बनवा. उदाहरणार्थ गीत, गीतकार.
संगीत संगीतकार, चित्र चित्रकार, नाटक नाटककार, कला कलाकार. प्रश्न क्रमांक 7. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. अ. परोपकार करणे. वाक्यात उपयोग. परोपकार करणे हे माणसाचे पहिले कर्तव्य आहे. आ. आधार देणे. वाक्यात उपयोग. कर्मवीर भाऊराव पाटलांनी गरीब विद्यार्थ्यांना आधार दिला. फस्त करणे. वाक्यात उपयोग. बाबांनी आणलेले चॉकलेट काजलने फस्त केले. रुंजी घालणे. वाक्यात उपयोग. भूक लागली की आमचा मोती कुत्रा आईच्या भोवती रुंजी घालतो. सुळकी मारणे. वाक्यात उपयोग. मुलांनी नदीच्या पाण्यात सुळकी मारली.